इयत्ता 8वी सामान्य विज्ञान प्रकरण क्रमांक 4 चुंबकत्व. ज्या वस्तूवर बल लावायचं तिच्याशी प्रत्यक्ष संपर्क यावा लागतो. उदाहरणार्थ, चेंडू सीमेपार टोलवण्यासाठी आपल्याला बॅटने चेंडू जोराने टोलवावा लागतो. सायकलची दिशा बदलण्यासाठी आपल्याला सायकलचं हँडल वळवावं लागतं, इत्यादी. आपल्याला असं दिसतं की हात आणि सायकलचे हँडल यामध्ये संपर्क आला आहे. पण अशीही काही उदाहरणे आहेत की ज्यामध्ये बल लावलंय पण कोणताच संपर्क आला नाही. चला आता त्याचीही काही उदाहरणं पाहू. झाडावरचं फळ पिकल्यावर खाली पडतं. ते खाली का पडतं? गुरुत्वाकर्षण बलामुळे. अशा वेळी गुरुत्वीय बल कार्य करताना दिसतं. पृथ्वी आणि झाडावरचं फळ यात कोणताच संपर्क आला नाही. कोरड्या केसातून कंगवा फिरवला असता तो कागदाचे कपटे स्पर्श न करता अलगद उचलतो. यावेळी घर्षण विद्युत बल कार्य करतं. त्याचप्रमाणे चुंबकीय बल हे सुद्धा प्रत्यक्ष संपर्क न होता कार्य करतं. चला आता आपण चुंबकाचा इतिहास पाहू. असं म्हटलं जातं की इसवी सन पूर्व सुमारे 600 ते 800 साली मॅग्नेशिया या आशिया मायनर भागातील रहिवाशांना एक दगड सापडला. या दगडाकडे लोखंडी पदार्थांना स्वतःकडे खेचण्याचा म्हणजे आकर्षित करण्याचा गुणधर्म होता. पुढे त्या दगडाला गावकऱ्यांनी मॅग्नेटाइट हे नाव दिलं आणि पुढे त्याचं नाव मॅग्नेट असं पडलं. मॅग्नेटच्या गुणधर्मांचा पुढे सविस्तर अभ्यास होऊन चुंबकत्व या शास्त्राचा विकास झाला. आजकाल बाजारामध्ये अशा विविध आकारामध्ये चुंबक उपलब्ध आहेत. आता या काही मजेशीर गोष्टी करून पाहू. एका बशीमध्ये लोह, कोळसा, जस्त, ॲल्युमिनियम, कोबाल्ट, निकेल, तांबे यांचे लहान लहान तुकडे घ्या. त्यामध्ये एक पट्टी चुंबक ठेवा. आपण असं पाहू शकतो की लोह, निकेल, कोबाल्ट यांचे तुकडे चुंबकाकडे आकर्षित होतात. मात्र इतर धातूचे म्हणजेच कोळसा, जस्त, ॲल्युमिनियम, तांबे यांचे लहान लहान तुकडे चुंबकाकडे आकर्षित होत नाहीत. जे पदार्थ चुंबकाकडे आकर्षित होतात त्यांना चुंबकीय पदार्थ असं म्हणतात. उदाहरणार्थ लोह, कोबाल्ट, निकेल. ज्या पदार्थांवर चुंबकाचा काही परिणाम होत नाही त्यांना अचुंबकीय पदार्थ असं म्हणतात. उदाहरणार्थ प्लास्टिक, रबर, तांबे. आता आपण चुंबकाचे गुणधर्म पाहू. चला चुंबकाच्या प्रत्येक गुणधर्माचा अभ्यास करण्यासाठी आपण काही कृती करूया. सुरुवात पहिल्या गुणधर्माने करूया. पट्टीच्या आकाराचा एक चुंबक धाग्याने मधोमध बांधून आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका लाकडी स्टँडला टांगा. गोल गोल फिरून चुंबक नेहमी एकाच दिशेत स्थिर होतो असं तुम्हाला दिसेल. हा प्रयोग वारंवार करून बघा. प्रत्येक वेळी चुंबक उत्तर दक्षिण दिशेतच स्थिर होतो हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजेच आपण असं अनुमान काढू शकतो की मोकळ्या टांगलेल्या स्थितीत दक्षिणोत्तर स्थिर राहणे हे चुंबकाचे वैशिष्ट्य आहे. चुंबकाला नेहमी 2 ध्रुव असतात. जो ध्रुव पृथ्वीच्या उत्तरेकडे असतो तो चुंबकाचा उत्तर ध्रुव म्हणून ओळखला जातो. तर दक्षिणेकडे असणारा ध्रुव दक्षिण ध्रुव म्हणून ओळखला जातो.
चुंबकाच्या टोकांवर N नॉर्थ उत्तर आणि S साऊथ दक्षिण असा स्पष्ट उल्लेख केलेला असतो. आता आपण दुसरा गुणधर्म पाहू. एका बशीमध्ये लोह कीस घ्या. त्यात पट्टी चुंबक ठेवा. तो वर उचला. आपल्याला असं दिसतं की चुंबकाच्या ध्रुवांना चिकटणाऱ्या लोह किसाचं प्रमाण अधिक असतं. त्यामानाने मधील भागात ते फारसं नसतं. यावरून चुंबकाची चुंबकीय शक्ती टोकांकडे म्हणजे ध्रुवांकडे एकत्रित झालेली असते हे आपल्या निदर्शनास येतं. आता पुढच्या उदाहरणांच्या मदतीने आपण चुंबकाच्या दोन गुणधर्मांचा अभ्यास करूया. एका लाकडी स्टँडला एक पट्टी चुंबक धाग्याने टांगून ठेवा. त्याला उत्तर दक्षिण स्थिर होऊ द्या. दुसऱ्या एका पट्टीचा उत्तर ध्रुव टांगलेल्या चुंबकाच्या उत्तर ध्रुवाजवळ आणा. आपल्याला असं आढळून येतं की टांगलेल्या पट्टी चुंबकाचा उत्तर ध्रुव जवळ आणलेल्या पट्टी चुंबकाच्या उत्तर ध्रुवापासून दूर जातो. याला चुंबकीय प्रतिकर्षण असं म्हणतात. आता पट्टी चुंबक दूर न्या. टांगलेल्या चुंबकाला स्थिर होऊ द्या. पट्टी चुंबकाचा दक्षिण ध्रुव टांगलेल्या चुंबकाच्या उत्तर ध्रुवाजवळ आणा. दोन्ही ध्रुव एकमेकांकडे खेचले जातील. याला चुंबकीय आकर्षण असं म्हणतात. यावरून चुंबकाचे दोन गुणधर्म आपल्या लक्षात येतात. एक, सजातीय ध्रुवांमध्ये परस्पर चुंबकीय प्रतिकर्षण असते. 2. विजातीय ध्रुवांमध्ये परस्पर चुंबकीय आकर्षण असते. आता चुंबकाचा शेवटचा गुणधर्म पाहू. 1. कात्रीने कापता येईल असा एक पातळ पट्टी चुंबक घ्या. 2. त्याच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवांना खुणा करा. 3. त्या चुंबकाला कात्रीने मधोमध कापा. 4. दोन्ही तुकडे लोहकिसात ठेवा. 5. दोन्ही तुकड्यांच्या टोकांना लोहकिस अधिक प्रमाणात चिकटतो हे तुम्हाला दिसून येईल. 6. आता मोकळे टांगून तुकड्यांच्या ध्रुवांची परीक्षा करा. आपल्याला डावा ध्रुव उत्तर तर उजवा ध्रुव दक्षिण असतो हे समजतं. हाच प्रयोग आपण चुंबकाचे लहान लहान तुकडे करून बघू शकतो. प्रत्येक तुकड्याच्या बाबतीत हेच वैशिष्ट्य आपल्या निदर्शनास येईल. म्हणजेच चुंबकाचे कितीही लहान लहान तुकडे केले तरीही त्याला दोन ध्रुव असतातच. याचाच अर्थ असा की चुंबकाचे दोन ध्रुव एकमेकांपासून दूर करता येत नाहीत आणि इथे चुंबकाचे गुणधर्म संपतात. आता आपण चुंबकाचे विविध उपयोग पाहूया. फार पूर्वी नौकानयनात दिशा ठरवताना आकाशातील ग्रहताऱ्यांची स्थिती पाहत असत. आकाशात ध्रुवतारा त्यांना उत्तर दिशा ठरवण्यासाठी मदत करत असे. पुढे चुंबकाचा दक्षिणोत्तर स्थिर राहण्याचा गुणधर्म समजल्यावर होकायंत्रात त्याचा उपयोग होऊ लागला. चीनी आणि ग्रीक दर्यावर्दींनी पहिल्यांदा चुंबक वापरून होकायंत्राची निर्मिती केली. त्यावेळी एक चुंबकीय सुई लाकडी ठोकळ्यावर ठेवून पाण्यात सोडत. ती मोकळी असे आणि दक्षिणोत्तर स्थिर असे. अशा प्रकारची चुंबकीय सुई सूची चुंबक या नावाने ओळखली जाते. पिन होल्डर. तुम्ही कदाचित टेबलवर पिन होल्डर कित्येक वेळा पाहिले असेल. तो शक्यतो प्लास्टिकचा असतो. पिन होल्डर उलट केला की तळाशी असलेल्या पिना वरच्या झाकणाच्या खालच्या भागाला चिकटतात आणि त्या सहज काढून घेता येतात. झाकणाच्या तळाशी एक गोलाकार पातळ चुंबक असतो. लोखंडी टाचण्या त्याला आपोआप चिकटतात. कपाटाचे दार. हे एक सर्वसामान्य उदाहरण आहे. हल्ली कपाटाचं दार लावताना
ते चौकटीजवळ आणल्याबरोबर जोर न लावता कपाट सहज बंद होतं. त्यासाठी दाराच्या खालच्या बाजूला एक चुंबक आणि समोरच्या चौकटीला लोखंडी पट्टी लावलेली असते.